बिहार येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी पुणे परिसरातील भिक्खू संघातर्फे राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। हे आंदोलन 10 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे येथे पार पडणार आहे। जय भीम, नमो बुद्धाय। जो अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून बौद्धगया महाविहार याचा जो मुक्ती आंदोलनाचा लढा जो आहे, हा मुक्ती आंदोलनाचा लढा संपूर्ण भारतभर हा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक राज्यांमधून, अनेक जिल्ह्यांमधून, अनेक शहरांमधून मोर्चे, आंदोलने, धरणे आंदोलने या संदर्भामध्ये निघत आहेत। आणि असंच आज पुण्यामध्ये देखील भंतेगण आहेत आपल्या बरोबर। भंतेगणांचा देखील एक आंदोलन असणार आहे। काय नेमकं आंदोलन असणार आहे, कसं असणार आहे, काय नेमकी त्याची पार्श्वभूमी असणार आहे, हे सर्व आपण या न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। वंदामी भंतेजी, आपण जे आत्ताच नुकतीच पत्रकार परिषद घेतलेली आहे, तर नेमकं जो आंदोलनाचा जो लढा आहे, हा लढा कशा पद्धतीने असणार आहे, काय असणार आहे पुढे? सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा एक भाग म्हणून पुणे शहरामध्ये आपण 10 तारखेला 3:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आपण धरणे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे। हे धरणे आंदोलन महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे। बीटी ऍक्ट म्हणजे बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 चा कायदा रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहाराची मॅनेजमेंट कमिटी हे बौद्धांची असली पाहिजे या मागणीसाठी आपण हे धरणे आंदोलन करत आहोत। जसे चर्चची मॅनेजमेंट कमिटी ख्रिश्चन बांधवाची असते, जशी मस्जिदची मॅनेजमेंट कमिटी मुस्लिम बांधवांची असते, जशी गुरुद्वाराची मॅनेजमेंट कमिटी शीख बांधवांची असते, तसेच महाबोधी महाविहार बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं सर्व जगातील बौद्ध धर्मियांचं मुख्य धार्मिक स्थळ हे धार्मिक स्थळाची मॅनेजमेंट कमिटी बौद्धांची असावी, यासाठी हे आंदोलन पूर्ण देशभरामध्ये होत आहे। या आंदोलनाने आता जन आंदोलनाचं स्वरूप घेतलेलं आहे। तसा या आंदोलनाचा 135 वर्षाचा इतिहास असून अनागरिक धम्मपालांनी हे आंदोलन सुरुवात केलेलं आहे। 40 वर्षे त्यांच्या लढ्याच्या नंतर बोधगयाच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये 4 बौद्धांची नियुक्ती करण्यात आली। परंतु आमचं म्हणणं आहे की पूर्णच्या पूर्ण 8 सदस्य आणि पूर्णच्या पूर्ण 9 सदस्य बौद्धांचे असावेत। अध्यक्ष सुद्धा बौद्धांचाच असावा, कारण बौद्धांची मॅनेजमेंट कमिटी असल्याशिवाय तिथे योग्य प्रकारे व्यवस्थापन होऊ शकत नाही, तिथल्या पैशाचं नियोजन होऊ शकत नाही, तिथले जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमाचं व्यवस्थित नियोजन होऊ शकत नाही, तिथे जे काही दान येतं त्या दानाचं हिसाब किताब लावल्या जाणार नाही। त्या दानातून आपण बौद्धांच्या विकासासाठी त्या दानाचा उपयोग करू, बौद्धांच्या विकासासाठी, बौद्धांच्या शाळेसाठी, बौद्धांच्या शिक्षणासाठी, बौद्धांच्या हॉस्पिटलसाठी, बौद्धांच्या अनाथालयासाठी या पैशाचा उपयोग करू। जेव्हा ही मॅनेजमेंट कमिटी बौद्धांची असेल तेव्हाच आपल्याला त्याचा चांगला सदुपयोग करता येईल, कारण हा पैसा बौद्धांच्या विकासासाठी वापरला जाईल। कारण तिथे बुद्धांच्या विचारांच्या विरोधात काम होतं, जसे की पिंडदान होतं, तिथे कर्मकांड होतं, तिथे इतर बांधवांना सुद्धा आपल्या पद्धतीने पूजा करण्याचा हक्क आहे। आमचं म्हणणं आहे की सर्व बांधवांना तिथे वंदन करण्याचा हा अधिकार आहे, परंतु तो बुद्धांच्या विचारानुसार असावा, बुद्धांच्या विचाराच्या विरोधात तो नसावा। या मागणीसाठी आम्ही 1 वर्षापासून हे भिक्खू संघांनी आंदोलन छेडलेलं आहे। 1 वर्षापासून आंदोलन सुरू आहे। पूर्ण भारतभर धम्मध्वज यात्रा निघालेली आहे। मागच्या 12 फेब्रुवारीला दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी फार मोठ्या स्वरूपात संसदेवर हे आंदोलन झालेलं आहे, म्हणजे संसदेच्या बाजूला जंतर मंतर या मैदानावर हे आंदोलन झालेलं आहे। महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे हे मोठं आंदोलन होतं आणि आता पूर्ण भारतभर, पूर्ण जिल्हा स्तरावर, पूर्ण तालुका स्तरावर भिक्खू संघाने धरणे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरामध्ये हे आंदोलन आपण करत आहोत। पुण्यातील सर्व जनतेस, सर्व बौद्ध जनतेस व इतर सर्व धर्माच्या उपासकांनाही माझी विनंती आहे की आपण एक आपण सर्व मानवतेचा एक काम म्हणून, कारण बुद्ध हे मानवतेचा, शांतीचा संदेश देतात आणि हा संदेश आपण ऐकून आपण या पुण्याच्या या आंदोलनात सहभागी व्हावं। उद्या 3 संस्था, सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हे आंदोलन भिक्खू संघाच्या नेतृत्वात आहे। कोणत्याही म्हणजे सर्व राजकीय नेते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। सर्व उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून धम्मध्वज हातात घेऊन शांततेने या आंदोलनात सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती सूचना करतो। जय भीम, नमो बुद्धाय। भंतेजी, एक प्रश्न होता की
हा जो मोर्चा आहे, हे जे आंदोलन आहे, तर हे आंदोलन कोणत्या दिवशी, किती वाजता आणि कुठून सुरू होणार आहे, आणि याच्यामध्ये कोणकोणत्या आंबेडकरी ज्या संस्था आहेत, सामाजिक संस्था असतील किंवा पक्ष असतील, आणि आपले जे काही समजा भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा समता सैनिक दल असेल, यांना देखील तुम्ही सांगितलं. हो, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व बौद्ध उपासक उपासिका याच्यामध्ये सहभागी आहेत. समता सैनिक दलाचे सर्व बौद्ध उपासक म्हणून सहभागी आहेत. तसेच सर्व राजकीय नेते, सर्वच राजकीय पक्ष, आंबेडकरी विचारांना मानणारे, तथागत बुद्धांना मानणारे सर्वच पक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हा कार्यक्रम 10 तारखेला उद्या म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याच्या समोर रस्त्यावर हे धरणे आंदोलन आहे. आणि हे धरणे आंदोलन असल्यामुळे हे जाग्यावर आंदोलन आहे, ही रॅली राहणार नाही, हे जाग्यावर आंदोलन आहे. 3:30 वाजता त्रिसरण पंचशील ग्रहण करून भिक्खू संघाचं मार्गदर्शन होणार आहे.